यानंतर बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली। खरातचा मुक्काम आता कोठडीमध्येच आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला पोलीस कोठडी मिळाली आहे। अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली। 5 दिवस कोठडीची एसआयटीची मागणी कोर्टाने मान्य केली। भोंदू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये आता असणार आहे आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने खरातला 5 दिवसांची ही पोलीस कोठडी दिलेली आहे। आता 18 एप्रिलपर्यंत खरातचा मुक्काम पुन्हा पोलीस कोठडीत असणार आहे। 18 एप्रिलला पुन्हा एकदा एसआयटीला खरातला कोर्टामध्ये हजर करावा लागणार आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीने चौथ्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी अर्ज केलेला होता। तो कोर्टाने मान्य केला। त्यानंतर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे। तर खरातला 18 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं। तर खरात आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत मंत्रोपचार करायचा सरकारी वकिलांनी हे सांगितलं। कोर्टामध्ये काय नेमके वाद प्रतिवाद होत होते तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायला द्यायचा, शरीर संबंध ठेवायला लावायचा, शरीर संबंध ठेवून तू देवाशी कनेक्ट झाली असं त्या महिलेला सांगायचा। याबाबत कुणाला काही सांगितलं तर देवाचा कोप होईल असं त्याने सांगितलेलं। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी सरकारी वकिलांनी ही मागणी केली। तर खरातचे वकील म्हणाले जुनीच कारणं सांगून पोलीस कोठडी मागत आहेत। एकाच तपास संस्थेकडे तपास असताना गरज नसताना कोठडीची मागणी केली जाते।